मम्मम टीव्ही. गोष्टीचं नाव आहे टकलू सिंह. एक जंगल होतं. जंगलाचा राजा होता सिंह. भला मोठा धिप्पाड आणि ताकदवान. तो स्वभावाने खूप चांगला होता. त्या सिंहाकडे एक खास गोष्ट होती, ती म्हणजे त्याची आयाळ. मोठी दाट सोनेरी आयाळ. सकाळच्या कोवळ्या उन्हात सिंह गुहेतून बाहेर आला की त्याची सोनेरी आयाळ चमचम चमकायची, वाऱ्यावर भुरभुर उडायची. सिंह मोठा रुबाबदार दिसायचा. तळ्यावर पाणी प्यायला गेलं की तळ्यातल्या प्रतिबिंबात स्वतःची आयाळ बघून सिंह जाम खुश व्हायचा. त्याच्या आयाळीला कोणीही हात लावलेलं त्याला चालायचंच नाही. एक दिवशी सकाळी सिंह उठला. त्याची आयाळ खूपच वाढली होती. आयाळीचे सगळे केस डोक्यावर येत होते, कानात शिरत होते. सिंह वैतागून स्वतःशीच म्हणाला, आता मात्र ही आयाळ जरा कापायलाच पाहिजे. जंगलात माकड दादाचं केस कापायचं दुकान होतं. बाहेर फलक लावला होता, चंपू माकड केश कर्तनालय. अस्वल, मुंगूस, खारुताई, ससेदादा, मेंढीताई असे सगळे प्राणी त्याच्याकडे केस कापायला नेहमी यायचे. पण हे जे चंपू माकड होतं ना, हे फारच बढाईखोर होतं. त्याला थापा मारायची अतिशय सवय होती. कोणीही गिराईक आलं की केस कापता कापता तो थापा मारायला सुरुवात करायचा. तुम्हाला माहिती आहे का, मी शहरातून सगळ्या हेअरस्टाईल शिकून आलोय. मी तर पिक्चरमधल्या सगळ्या हिरोचे केस कापलेले. शहरात लोक माझ्याकडून केस कापून घ्यायला रांगा लावायचे वगैरे वगैरे. हे ऐकून सगळे प्राणी हसायचे आणि माकडाच्या थापांकडे फार लक्ष द्यायचे नाही. एक दिवस आपले सिंह महाराज आले की माकडाच्या दुकानात. माकड मस्त कानात हेडफोन घालून गाणी ऐकत बसलं होतं. त्याचं सिंहाकडे लक्षच नव्हतं. सिंहाने जोरदार गर्जना केली. माकड दचकून उभा राहिला. महाराज, आपण चक्क माझ्या छोट्याशा सलूनमध्ये. सिंह म्हणाला, जास्त बडबड करू नको. माझी आयाळ वाढली आहे, ती थोडीशी बारीक करायची आहे. मला माझी आयाळ प्रचंड प्रिय आहे. नीट केली नाहीस तर एका पंजात तुझा चेंदा मेंदा करून टाकेन. नाही नाही महाराज, इतकी भारी कटिंग करतो की तुम्ही बघतच बसाल. तुम्हाला डोक्याने मस्त तेलाने मसाज पण करून देतो. सिंह खुर्चीवर बसला. माकड्यांनी डोक्याला मसाज करायला सुरुवात केली. सिंहाला इतकं बरं वाटत होतं. त्यांनी छान डोळे मिटून घेतले. मग माकडांनी कात्री घेऊन आयाळीचे केस कापायला सुरुवात केली. आणि मग त्याची थापा मारायची सवय काही त्याला शांत बसू देईना. अहो महाराज, शहरातल्या सलूनमध्ये ना तर AC असतो, AC. असं गारगार वाटतं ना. अहो महाराज, तुम्हाला माहिती आहे का, मागच्या महिन्यात तर मी जंगलातल्या 100 प्राण्यांची कटिंग एका दिवसात केली. अहो महाराज, तुम्हाला माहिती आहे का, शेजारच्या जंगलात मी सलून चालवायचो ना, तिकडचे सिंह महाराज तर फक्त माझ्याकडूनच कटिंग करून घ्यायचे. एकदा तर मी त्यांची अशी हेअरस्टाईल केली. असं बोलता बोलता माकडाने डोळे मिटले आणि अशी हेअरस्टाईल केली असं सांगायच्या नादात सिंहाची अर्धी आयाळ कापून टाकली. मोठ्या केसांचा पुंचका खाली पडला. माकडाने डोळे उघडले तर काय, त्यांनी बघितलं सिंह अर्धा टकलू. त्याचे घाबरून हात थरथर कापायला लागले. तो पुढची आयाळ कापायला लागला. ती इतकी वाकडी तिकडी झाली की माकडाने शेवटी सगळी आयाळच कापून टाकली. सिंह पूर्ण टकलू झाला. आता आपण काय करावं, माकडाला कळेना. तो म्हणाला, महाराज, मला असं वाटतंय की एकदा आपण तुमची पूर्ण आयाळ कापूया, म्हणजे इतकी स्टाईल दिसेल. खबरदार, माझी आयाळ जास्त कापलीस तर. असं म्हणून सिंहाने डोळे उघडले आणि आरशात बघतो तर काय, आयाळ गायब. मूर्खा, माझी आयाळ कुठे? महाराज, नवीन फॅशन आहे महाराज, खूप छान दिसताय. सिंह म्हणाला, फॅशन गेली खड्ड्यात, आता मी तुला खाणार. माकड खिडकीतून उडी मारून बाहेर पळालं. सिंह पण त्याच्या मागे धावला.
पण त्याच्या टकलू डोक्यावर इतकं ऊन लागत होतं की सिंह पटकन दमला. शेवटी सिंह कसाबसा केळीच्या पानाने डोकं झाकून गुहेत परतला. रस्त्यात सगळे ससे हसत होते. अरे बघा बघा, टकलू सिंह, टकलू सिंह. मोर म्हणाला, डोकं कसं चमकतंय. हत्ती म्हणाला, आरसा नकोय, सिंहाचं डोकंच पुरे. सगळे प्राणी खूप हसायला लागले. सिंहाला खूप राग आला. तो म्हणाला, मी त्या माकडाला पकडणारच आणि खाऊन टाकणार. त्यांनी सगळ्या प्राण्यांना आज्ञा केली, ते माकड जिथे कुठे दिसेल मला पहिली खबर द्यायला यायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी कोल्हा धावत आला. महाराज महाराज, लवकर चला, माकड आंब्याच्या झाडावर बसून आंबे खातंय. सिंह लगेच धावत गेला. माकड वरच बसलं होतं. महाराज, आंबा खाणार का? सिंह गुरगुरला, आधी तुला पकडतो. सिंह झाडाजवळ पोहोचताच माकड दुसऱ्या फांदीवरून पळून गेलं. पुन्हा 2 दिवसांनी लांडगा आला. महाराज महाराज, माकड केळीच्या वनात केळी खातंय. सिंह तिकडे धावत गेला. माकड टुन 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 उड्या मारत एका झाडावरून दुसऱ्या झाडावरून धूम पळून गेलं. सिंहाच्या हाती काही लागलं नाही. नंतर तरस आलं. महाराज महाराज, माकड नदीवर पाणी पिताय. सिंह धावत धावत तिकडे गेला. तिकडेही सिंहाच्या हाती माकड लागलं नाही. माकड झटकन झाडावर चढलं. असं किती वेळा झालं. कधी माकड कलिंगड खाताना दिसायचं, कधी वडाच्या पारंब्यावर झुलताना दिसायचं, कधी नाचताना दिसायचं. पण सिंह पोहोचायच्या आत माकड पळून जायचं. असं करता करता पूर्ण महिना गेला. एके दिवशी माकडाला खूप तहान लागली होती आणि उन्हामुळे खूप गरम पण होत होतं. म्हणून माकडाने ठरवलं, आज आपण नदीच्या पाण्यात जाऊन आंघोळ करूया. म्हणून माकड नदीच्या गार पाण्यात डुंबत असताना अचानक मागून सिंह आला. सिंह दबकत दबकत आला. माकडाला जरासुद्धा कल्पना नव्हती आणि सिंहाने पंजाने माकडाला बरोबर पकडलं. आता कसं धरलं? माकड घाबरलं. महाराज, मला सोडा. सोडा? तू मला टकलू केलंस. माकड रडायला लागलं. माझ्याकडून चूक झाली महाराज. आता मी तुला खाणार. मी परत असं करणार नाही महाराज. मला सगळ्यांनी टकलू सिंह म्हणून चिडवलं. महाराज, ती नवीन फॅशन आहे महाराज. अशी दोघांची बोलाबोली चालू असताना जोरात वारा आला. सिंहाच्या डोक्यावरचं केळीचं पान उडून गेलं. माकडाने पाहिलं आणि आश्चर्याने डोळे मोठे केले. सिंहाची नवीन आयाळ उगवली होती. ती आधीपेक्षा अजून सुंदर दिसत होती. मऊशार, सोनेरी, सकाळच्या कोवळ्या उन्हात चमचमणारी. माकड आनंदाने ओरडलं, महाराज, तुम्ही तर आधीपेक्षा भारी दिसताय. सिंहाने तळ्यात स्वतःचा चेहरा पाहिला. तो खूप खुश झाला. अरे वा, मी तर जास्तच रुबाबदार दिसतोय. तो हसू लागला आणि मग सिंहाने माकडाला सोडून दिलं. जा, पण आता थापा मारायच्या नाहीत. माकड कान पकडून म्हणालं, नाही महाराज, आता मी काम करताना गप्प बसेन. त्या दिवसापासून माकडाने त्याचं कटिंगचं दुकान बंद करून टाकलं.